नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. बऱ्याचशा जणांना संजय गांधी निराधार योजनेची जे काही अनुदानाची रक्कम असते, जसे की त्यांच्याकडे ₹1500 सध्या रक्कम जमा होत आहे खात्यामध्ये, तरी ही रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशा जणांना एक प्रश्न असतो की त्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे की वारंवार महिन्याचे म्हणजेच की 4-5 महिन्याचे अजून जमा झाले नाही. नेमके कोणते कारण? महिन्याचे काही जणांना आहे डिसेंबरपासून पैसे जमा झाले नाही. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे म्हणून 4 महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. तर नेमकं हे पैसे कधी जमा होणार आहे? काय होणार आहे? याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर माझ्या व्हिडिओवरती व चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहील. व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही नेमकं कशा पद्धतीने हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. तुम्हाला काही महत्त्वाचे काम करायला लागणार आहे. महत्त्वाचे काम जर तुम्ही केले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाही. जर तुम्ही हे काम केले असतील तर व्यवस्थित झालेले असतील तुमच्या खात्यांमध्ये, मात्र पैसे लवकरात लवकर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आता बघा, वरच असेल की आता जसं की आपली योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, अजून एक योजना आहे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना या दोघी योजनांमध्ये एक साम्य आहे. साम्य काय आहे? या योजनेमध्ये ते दोघं योजनांमध्ये तुम्हाला जे रक्कम आहे ती रक्कम ₹1500 यामध्ये ₹1500 मिळतात. यामध्येही ₹1500 मिळतात. पण यामध्ये जर हे साम्य असले तरी यामध्ये अजून एक गोष्ट आहे की जिच्यावर लक्ष देण्यासारखं आहे, ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेमध्ये काही महिला, काही मुलं, म्हणजेच की जे जसं महिला लागतात पण महिला नसून काही पुरुषांनी पण अर्ज करून टाकले होते. आपण बाद अर्ज केलाय. त्यामुळे असे काही झालेले आहेत, तसं व्हायला नको राहिला. दुसरा प्रश्न की लाडक्या बहिणींना योजनेमध्ये जी रक्कम आहे सध्या सरकारच्या एकदम जोरावर त्यांची रक्कम लवकरात लवकर सरकार जमा करत आहे. पण याचा असा अर्थ असा नाही होत की संजय गांधी निराधार अनुदान योजना ही कायमची बंद झाली आहे, असं काही नाही. रकमेचा पैसा काढावा व तो या योजनेत टाकावा असं शक्यतो करायला नको. त्यांनी म्हणून सध्या काय होत आहे की तुम्हाला माहीत असेल की बऱ्याचशा जणांना पैसे येतात, पण काही जणांचे पैसे हे आज येत आहे, काहींना उद्या येत आहे, काहींना परवा येत आहे. म्हणजेच की जी काही वेळ लागते, काही ना काही कालावधी लागतो. तो कालावधी तुमच्या एकंदरीत असा आहे की तो 2-4 दिवसात आहे. त्यांना बराचसा वेळ लागतो की इकडेही पैसे देण्याचे आहे सरकारचे तिकडेही द्यायचे आहे. सरकारला पैसे तिकडेही द्यायचे आहे. मग त्यांच्याकडे होत आहे की हिच्याने सरकारच्या तिजोरीवरती जो भार पडतोय तो वाढत चालला आहे. लाडक्या बहीण योजनेतही पैसे द्या, त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचेही पैसे द्या. सरकारला कुठे ना कुठेतरी असं होत आहे की जास्तीत जास्त खर्च त्यांचा होत आहे. मग ह्याचं सरकारने नियंत्रण केलं पाहिजे की कशा पद्धतीने यांच्यावर काही सोल्युशन काढायला हवं. लवकरात लवकर सर्वांचे पैसे त्यांनी द्यायला हवेत. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना आतापर्यंत यांची रक्कम कशी जमा होत आहे? महिन्याच्या सुरुवातीला किंवा महिन्याच्या शेवटीला. आता तुम्ही बघाल तर महिन्याच्या शेवट जवळपास आलेला आहे की शेवट जवळपास त्यांना पैसे हे 30-31 तारखेच्या आत ज्यांना मिळालेले आहेत आणि ज्यांना बाकी आहेत जमा व्हायला हरकत नाही, पण ज्यांचे खाते कोणत्या खात्यात ही रक्कम जमा होईल हे महत्त्वाचं आहे की रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची आहे. बँक व्यवस्थित लिंक आहे की लिंक बँक जर त्यांच्यामध्ये डेबिटी नसेल तर ते होणार नाही. डीबीटी लिंक तुमचे खूप महत्त्वाचे आहे. डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेही म्हटलं जातं. हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतात. प्रश्न ₹1500 जे आहे ते ₹2100 होणार की नाही? आता दूरचा प्रश्न आहे. अजून यांच्याबद्दल सध्या काही सांगण्यात आलेलं नाही. तसेच लाडक्या बहिणींसाठी पण सेमच आहे की त्यांच्याही अजून यांच्याबद्दल दुसरं काहीही अंमलबजावणी किंवा काही असं नवीन निर्णय आलेला नाही की ज्यामध्ये लिहिलेलं आहे की जी रक्कम आहे ती वाढणार किंवा वाढून मिळणार आहे. असं कोणताही GR सध्या आलेला नाही. पण ₹2100 कधी करणार सरकार याबद्दल निश्चित सांगितलेले नाही. पण ते लाडक्या बहिणी योजनेसाठी सांगितलेलं आहे की त्यांची रक्कम वाढणार आहे, पण वाढवणार कधी हे सांगितलं नाही. त्यांच्यामध्ये पण बऱ्याचशा जणांचे आता अर्ज हे तेही कमी करण्यात शासनाने जे काही निर्णय घेतलेला आहे, तो बहिणींच्या बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहे ते डायरेक्ट डुप्लिकेट अर्ज केलेले आहेत. डबल पैसे केलेले आहे व झालेले आहेत. त्या नावाने पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेले आहेत. अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये बसत नाही किंवा बंद करणे किंवा आपण जे म्हणतो ते रद्द हा निर्णय करण्याचं काम हे शासनाच्या चालू आहे. चुकीचे आहे. त्यांच्या अर्ज गोष्ट चालू आहे. व्यवस्थित त्यांनी हा प्रश्न नाही. आता राहिला संजय गांधी निराधार योजनामधील एक निर्णय आहे, तो म्हणजेच की लाडकी बहीण संजय गांधी दोघांपैकी एकाच योजनांचे पैसे मिळणार आहे. म्हणजेच की
जे संजय गांधी निराधार योजनाच्या ज्या महिला आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ हा घेतलेला आहे. आणि ज्या लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी आहे, काहींनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, अशा जे योजना आहेत त्यांनी दोघी योजनाचा लाभ घेतलेला आहे. तर त्यांना दोघीपैकी कुठल्याही एकाच योजनेचा हा लाभ हा या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही जर लाडक्या बहिणीचा लाभ घेत असला तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना ही तुमची कायमची बंद होणार आहे. आणि संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना ही तुमची कायमची बंद होणार आहे. लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही. तर मग जर आम्ही असा विचार करसाल की संजय गांधी निराधार योजने पण पैसे घेणार, त्यांच्यानंतर जी लाडक्या बहिणी योजनेसुद्धा पैसे घेणार, तर ते शक्य नाही. तर तुम्हाला असे पैसे ते देणारच नाही. कारण की त्यांनी शासनाने सांगितलं की जर तुम्ही कुठल्या पण दोघी एक तर तुम्ही ठरवून घ्या, लाडकी बहिणी योजनेचे पैसे किंवा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे, या दोघांपैकी कोणत्याही एकाही योजनेचे तुम्हाला मिळतील. दोघा योजना करसाल तर दोघे योजनाचे पैसे हे तुम्हाला मिळणार नाही. तुमचा अर्ज हा रद्द होऊन जाणार आहे. बरेचसे असे जण आहेत की त्यांनी दोघांकडे अर्ज केलेला आहे, त्यांचे पैसे रोखून धरण्यात आलेले आहे. त्यामुळे बरेचसे असे लाभार्थी आहेत की संजय गांधी निराधार योजनेचे की त्यांना अजून देखील याचे पैसे मिळाले नाही. त्यांचे बरेचसे जे लाभार्थी आहेत, ज्या लाभार्थी महिला आहेत, त्यांना ही प्रॉब्लेम त्यांच्या संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना यामध्ये पैसे येण्याची अडचण येत आहे. जोपर्यंत कोणताही एकाच त्यांना दिसत नाही तोपर्यंत जर त्यांचे 2 अर्ज झालेले असतील तर तुम्ही कोणताही एकाच अर्ज ठेवा, नाहीतर दुसरा अर्ज हा स्वतः रद्द होऊ शकतो. बऱ्याचशा जणांनी स्वतःचा एक जो अर्ज आहे तो रद्द केलेला आहे, अर्ज ठेवलेला आहे, जेणेकरून एका अर्जाचे मिळतात. आता हे पैसे किती जणांना मिळणार आहे? तुम्हाला 4ही महिन्याचे एक साथ मिळू शकतात जर तुमचे हे सर्व काम व्यवस्थित झालेले असेल तर. म्हणजेच की बँक लिंक आहे, डीबीटी लिंक आहे, हे सर्व काही व्यवस्थित आहे, तुम्ही कुठल्याही एकाच योजनेचा लाभ घेत असाल, तुम्हाला 4ही महिन्याचे पैसे एक साथ मिळतील. 6,000 रुपये म्हणजेच की आंदोलनाचे जमा होऊ शकतात. 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. आणि येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यांमध्ये जी रक्कम जमा होणार आहे, तुम्ही अकाउंटही बघू शकतात की सर्व ठिकाणी एकसाथ जमा होत नाही. काही जिल्ह्यांमध्ये आज तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या, जिल्ह्यांमध्ये काही तारखेनंतर जमा होते, ती हळूहळू ती रक्कम जमा होत असते. मग सर्वांच्या खात्यांमध्ये जी रक्कम जमा होण्यास सुरुवात होते ते तुमच्या खात्यांवरही जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ती किती रक्कम जमा झाली हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ हा या ठिकाणी मिळालेला आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला पुढे देखील अशा नवीन नवीन अपडेट माझ्या चॅनल सर्वप्रथम तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणारच आहे. जेणेकरून असेच नवीन नवीन गव्हर्मेंट योजनाबद्दल संपूर्ण माहिती जे सर्वप्रथम तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेलच. आणि महाराष्ट्र योजना कॉर्नर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार, तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील. धन्यवाद.